देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. हे पद्य आपण अनेक वेळा ऐकलं असणार. पण तुम्हाला माहीत आहे का की मुक्तीचारी म्हणजेच चार मुक्ती कोणत्या आणि त्याचं महत्त्व काय आहे? हिंदू आध्यात्मिक परंपरेनुसार मुक्ती म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे. त्याचे चार मुख्य प्रकार सांगितले जातात. 1. सालोक्य मुक्ती. अर्थ, भक्ताला देवाच्या लोकात धामात स्थान मिळते. उदाहरण वैकुंठ, कैलास इत्यादी. महत्त्व, भक्ताला देवाच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळते. ही भक्तीची मोठी प्राप्ती मानली जाते. 2. सामिप्य मुक्ती. अर्थ, देवाच्या अगदी जवळ राहण्याची मुक्ती. महत्त्व, भक्त आणि देव यांच्यातील अंतर खूप कमी होतं. सतत देवस्मरण आणि सान्निध्य मिळतं. 3. सारूप्य मुक्ती. अर्थ, भक्ताला देवासारखं रूप प्राप्त होतं. महत्त्व, देवाशी एकरूपता वाढते. भक्ताच्या गुणांमध्ये दैवीपणा प्रकट होतो. 4. सायुज्य मुक्ती. अर्थ, भक्त पूर्णपणे देवात विलीन होतो. महत्त्व, ही सर्वात उच्च मुक्ती मानली जाते. आत्मा आणि परमात्मा यांचं पूर्ण एकत्व होतं. अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीचा शिखर. आध्यात्मिक महत्त्व, मुक्ती म्हणजे दुःख, मोह, कर्मबंधनातून सुटका. आत्म्याला शांती आणि अनंत आनंद मिळतो. जीवनाचा अंतिम उद्देश मोक्ष प्राप्त होतो. देवाशी नातं अधिकाधिक गहिरे होतं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सालोक्य म्हणजे देवाच्या जगात, सामिप्य म्हणजे देवाजवळ, सारूप्य म्हणजे देवासारखे, सायुज्य म्हणजे देवात विलीन. माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.